नमस्कार. सर्व साहित्यप्रेमींचं आनंदाचे पांच्या या भागात स्वागत. मी साहित्यप्रेमी म्हणते खरं, पण आजचा भाग कवितांवर प्रेम करणाऱ्यांसाठी आहे असं म्हणावं लागेल. 60च्या दशकापासून कवितेतून भावना व्यक्त करणारे एक अतिशय महत्त्वाचे कवी आजचे आपले पाहुणे आहेत. त्यांचा काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेला दीर्घ कविता संग्रह कोलाहल हा सुद्धा मराठी साहित्यातला एक महत्त्वाचा संग्रह ठरावा. खरं तर मी म्हटल्याप्रमाणे कवी वसंत गुर्जर हे एक महत्त्वाचे कवी. त्यांच्या कविता पण 80च्या दशकापूर्वी 3 कविता संग्रहातून प्रकाशित झाल्या, पण त्यानंतर थेट 40-42 वर्षांनी गुर्जरांचा हा 4था कविता संग्रह प्रकाशित झालाय. या मधल्या काळात त्यांच्या एका कवितेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक मोठा लढाई दिलाय. गुर्जरांच्या गांधी मला भेटला या कवितेवरच अश्लीलतेचा खटला चालला आणि तोही थेट सुप्रीम कोर्टामध्ये. त्या सगळ्यानंतर वसंत गुर्जरांच्या कविता आपल्याला आत्ता वाचायला मिळत आहेत. कोलाहलमध्ये 116 कवितांचा समावेश आहे. नक्की कशा कशाचा आवाज दडलाय या कोलाहलामध्ये ते जाणून घेऊया स्वतः वसंत दत्तात्रय गुर्जरांकडनं. गुर्जर सर, स्वागत तुमचं आनंदाचे पांच्या या भागामध्ये. खरं तर कोलाहल हा कविता संग्रह प्रकाशित झालाय. कशाचा नक्की कोलाहल आहे आणि कशाच्या या कविता आहेत? हा कोलाहल जीवनाचा कोलाहल आहे. जीवनाच्या कोलाहलातून जावे लागल्यामुळे कलात्मक अनुभूतीला कठोर वास्तवाला सामोरं जावं लागतं आणि त्याचं प्रत्यंतर आपण सध्या घेत आहोत. मला सामाजिक परिस्थितीचा विषय पुरवत असते. हो, समाजात मी जे फिरत असतो त्यात मला ते सगळं रॉ मटेरियल मिळत असतं आणि त्याचे मेंदूत सतत घुसळण चालू असते. त्यामुळे माझी कविता लिहिण्याची जी प्रक्रिया आहे ती फार त्रासदायक आहे. तो त्रास मला सहन करावा लागतो, सोसावा लागतो. त्याशिवाय मला ते उतरत नाही कागदावर. मनात घुसळण चालू असते. फक्त एखादी ठिणगी पडावी लागते आणि ती ठिणगी पडल्यावर मी झरझर लिहायला लागतो. पण ठिणगी पडेपर्यंत मला ती वाट पाहावी लागते. गुर्जर सर, खरं तर माझा पुढचा प्रश्न हाच होता की 40-42 वर्ष एकही कविता संग्रह तुमचा प्रकाशित झाला नाही. अर्थात तुम्ही कविता लिहितच होतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्या कविता प्रकाशित होत होत्या, पण कविता संग्रह न येण्यामागचं कारण काय होतं? मीच मनावर घेतलं नव्हतं. मला विचारलं होतं, अशोक शाणे आणि येशू पाटलांनी पण विचारलं होतं, पण मी ते स्क्रिप्ट करायला वेळ घेतला आणि नंतर मग चंद्रकांत पाटलांनी मला विचारल्यावर मी तयार झालो आणि मग ते चंद्रकांत पाटील आणि निशिकांत ठाकर यांनी ते तयार केलं पुस्तक. खरं तर सर, यातल्या कवितांबद्दलही आपल्याला बोलायचं आहे आणि यातले जे रेखाचित्र आहे त्यांच्याबद्दलही बोलायचं आहे, पण सुरुवात आता कवितांबद्दल करूया. मला सांगा की काय पद्धतीच्या कविता आहेत? कारण मला माहिती आहे की खूप दीर्घ असा हा कविता संग्रह आहे, 100हून अधिक कविता यात. तर कुठल्या पद्धतीच्या कविता आहेत? तुम्ही काय सांगाल या पुस्तकातल्या कवितांबद्दल? याच्यात आत्ममग्न कविता पण आहेत आणि सामाजिक जाणीवेच्या पण कविता आहेत. त्यामुळे याचे 3 विभाग केलेत. एक पहिला विभाग आतात, दुसरा आतबाहेर आणि तिसरा टॉवर्स. मग अलीकडच्या टॉवर्स जागतिक खाऊजा पॅटर्न नंतर जी परिस्थिती निर्माण झाली ती टॉवर्स या कवितेत आलेली आहे. जीवनाच्या कोलाहलातूनच जावं लागल्यामुळे कलात्मक अनुभूतीला ते कवितेचं रूप प्राप्त झालं आणि शब्दांच्या मितव्ययातून ते आपोआप ते तसं ते तयार झालं. त्यामुळे ती त्या संग्रहामध्ये मितव्ययातून कविता झालेल्या दिसतात. म्हणजे खरं तर आम्हाला खूपच इंटरेस्टिंग असे हे 3 जे विभाग तुम्ही सांगितले ते वाटतात आहेत. आत बाहेर आणि टॉवर्स असे हे 3 विभाग आहेत याचे. गुर्जर सर, आम्हाला यातल्या काही कविता ऐकायला सुद्धा आवडतील तुमच्याकडनं. अच्छा. आतात मधल्या कविता वाचतो मी आधी. हो, चालेल. पहिल्या कवितेचं नाव आहे कुठवर. कुठवर ही कोसळण, कुठवर होकारार्थी अथवा नकारार्थी, हे सावरण कुठवर मोकलधार एक रेषा आखून, हे लावून घेणं कुठवर स्वीकार, कुठवर तोंड देणं, कुठवर पचवणं, कुठवर स्वतःलाच उभं करणं, कुठवर कोसळणं, कुठवर सावरणं, कुठवरही पाठराखण, कुठवर हा खेळ. ही पहिली कविता. नंतर दुसरी कविता जी आहे ती दुसरी कविता प्रचंड उद्रेक कित्येक घटनांचा त्या संध्याकाळी
संध्याकाळ सप्तरंगी त्या कागदावर उतरलेली, आयुष्य उलथून पडताना सूर्य डुबत होता आणि चिमण्या शांत, त्या शांततेत पुरातन वृक्ष कोसळावा तसा मी कोसळलो माझ्यात. वा सर, खूपच मस्त. मात्र मला आता पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, तुम्ही सांगितलं की 40-42 वर्ष कविता संग्रह प्रकाशित झाला नाही, तुम्हीच ते मनावर घेत नव्हते, पण त्या मधल्या 40-42 वर्षातला जो मधला कालावधी होता तो तुमच्यासाठी खूप कठीण होता. तो होता तुमच्याच एका कवितेमुळे तुम्हाला जो न्यायालयीन लढा द्यावा लागला तो कालावधी. त्याच्याबद्दल सांगा, तो काळ कसा होता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तुम्हाला जो लढा द्यावा लागला त्या सगळ्याबद्दलच आम्हाला खरं तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. हो, माझं म्हणणं आहे की लोकशाही देशाचा मी नागरिक आहे आणि माझ्या जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टींवर मी लिहित असलो तर त्यात मला काही चुकीचं वाटत नाही. गांधी मला भेटला यामध्ये स्वातंत्र्यानंतर भारताची जी अवस्था झाली त्याचं वर्णन त्याच्यात आहे. गांधींच्या पाठीमागे आम्ही देशाची काय अवस्था केली हे कळलं. गांधी भारतीय जनतेच्या पुढे एकच पाऊल पुढे होते, त्यामुळे भारतीय जनता त्यांच्याबरोबर चालत राहिली. आणि लोकशाही देशाचा मी नागरिक असल्यामुळे माझ्या जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टींचं मी त्या गांधी मला भेटला याच्यामध्ये वर्णन केलं. मला जनतेतूनच त्याची सामुग्री मिळाली आणि जनतेच्या वैफल्याला मी तो शब्द दिला आणि त्याच्यात त्यांना ती अश्लीलता वाटली त्याच्यात त्या कवितेत वगैरे. खरं मी टोकदार आणि धारदार त्याचं वर्णन केलेलं होतं. त्यानंतर त्याच्यावर तो खटला झाला, त्याच्यावर अनेक कलमं टाकली गेली. राष्ट्रीय एकात्मकात धोका, धर्मात वैमनस्य पसरवणं वगैरे, ती कलमं सरकारने काढून टाकली आणि अश्लीलतेचा एक कलम तेवढं त्याच्यावर जाहीर केलं. ते कलम अजूनही सुप्रीम कोर्टाने लातूरच्या कोर्टात पाठवलं. लातूरच्या कोर्टामध्ये ती केस पडू नये. अर्थात सर, तुम्ही एक खूप म्हणजे त्या कवितेतूनही तुम्ही एक खूप महत्त्वाचं स्टेटमेंट केलं होतं आणि त्यावर तुम्ही ठाम राहिले आणि त्याच्यासाठी लढाई दिला. पण आपण कोलाहल या तुमच्या कविता संग्रहाबद्दल बोलतोय, मगापासून गप्पा मारतोय. तुम्ही आता हा त्यातला जो एक भाग आहे कविता संग्रहातला, त्यातल्या काही कविता आम्हाला वाचून दाखवल्या होत्या. पण बाकीचे जे 2 भाग आहेत त्यातला एक टॉवर्स हा जो भाग आहे तो खरं तर त्यातल्या कवितांचे नुसते शीर्षक काय आहेत ते पाहिलं तरी जाणवतं की मुंबई सारखं जे शहर आहे त्या शहरातल्या प्रत्येक माणसाची व्यथा म्हणा किंवा त्यांना जे काही जाणवतं ते तुम्ही त्या कवितांमधनं मांडायचा प्रयत्न केलाय. तर आम्हाला त्यातल्या काही कविता जर तुम्ही सादर करू शकले तर करा ना प्लीज. मुंबईवरच्या 2 कविता आहेत, मुंबई आणि अंबई. पहिली मुंबई आणि दुसरी अंबई. कवितेचं नाव आहे मुंबई. छन छन मोजून घे पैसे आणि घासा गुंडाळ मुळातून भूमिपुत्रा. छनछन मोजून घे पैसे आणि घासा गुंडाळ मुळातून भूमिपुत्रा. जाशील तिथे नव्याने मान भान, जाशील तिथे नव्याने मान भान. तोंडातून शब्द काढ कुणाचा, तोंडातून शब्द काढ कुणाचा. ते न बोलता घालतील घशात उभी मुंबई, ते न बोलता घालतील घशात उभी मुंबई. कवितेचं अंबई. वाळूत टॉवर बांध आणि राणीच्या गळ्यातला हार गहाण ठेव समुद्राकडे. मरीन लाईन्सवरची कविता आहे. अंबई. वाळूत टॉवर बांध आणि राणीच्या गळ्यातला हार गहाण ठेव समुद्राकडे. ठोकरून दे इकडची दुनिया सांगायच्या राशीत, ठोकरून दे इकडची दुनिया सांगायच्या राशीत. आणि गरिबी अमीरच्या सुनामीत हलव मुंबई, आणि गरिबी अमीरच्या सुनामीत हलव मुंबई. नाही, खरं तर म्हणजे कोलाहलच्या निमित्ताने तुमच्या वेगवेगळ्या धाटणीच्या कविता, मग काही उपहासात्मक आहे, तुम्ही जसं म्हणाले तसं आत्ममग्न काही कविता आहेत आणि काही कविता अशा आहेत की ज्या सध्याची म्हणजे खास करून मुंबईची स्थिती, मुंबईमध्ये झालेली स्थित्यंतर दाखवणाऱ्या कविता आहेत. आणि म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या कविता तर वाट दाखवणाऱ्या आहेत, एक वेगळा कवितांचा प्रकार सांगणाऱ्या आहेत. मात्र सर, गेल्या काही वर्षात तुम्ही इतर कवी जे नवीन येतात त्यांच्या कविता वाचता का आणि तुम्हाला त्या कवितांबद्दल काय वाटतंय? अलीकडे वाचतोय, त्यात मी वाचतोय हेमंत दिवटे, सलील वाघ, वर्जेश सोलंकी, हे मला वीर धवल पवार, परब, हे सगळे मला आशास्पद कविता वाटतात. सर, खरं तर खूप इंटरेस्टिंग गप्पा चाललेल्या आहेत, तुम्ही तुमच्या कवितांबद्दल बोलताय. मात्र आता आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहे आणि शेवट करताना कोणती कविता ऐकवाल तुमची आम्हाला?
कवितेचं नाव आहे माणसांशी बोलता बोलता. माणसांशी बोलता बोलता मी भिंतींशी बोलत बोललो. प्रत्येकजण ओकाबोका ओक्साबोक्षी एकमेकांना गाठून रिता झाला यात्रेसाठी. माणसं पसारत गेली आरशातून, खिडकीतून, दरवाजातून, फुडून नि पाठून. आरसे, खिडक्या, दारं, भिंती. माणसांशी बोलता बोलता मी भिंतींशीच बोलू लागलो. गुर्जर सर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही अत्यंत मनमोकळ्या गप्पा मारल्या आमच्याशी तुमच्या कोलाहल या कविता संग्रहाबद्दल. खरं तर तुमच्या कविता म्हणजे एक अनुभूती असते. उपहासातनं तुम्ही काहीतरी एक महत्त्वाचा विषय आमच्यापर्यंत मांडत असता तुमच्या कवितांमधनं. अशी आशा करूया की या तुमच्या सगळ्या कविता लोकांपर्यंत पोचतील, ज्यांना कविता वाचनाची आवड आहे त्यांच्यापर्यंत पोचतील. या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या कविता संग्रहानंतर आपण जाणून घेणार आहोत एका कादंबरीबद्दल. ही कादंबरी जी आहे ती जराशी निमशहरी किंवा ग्रामीण, पण यात मांडलेले प्रश्न मात्र अगदी आपल्या अवतालभोवतालचे, धगधगते. लेखक आसाराम लोमटे यांची कादंबरी तसनस याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. खरं तर आसाराम लोमटेंच्या कथा आपल्याला माहिती आहेत, वृत्तपत्रातूनही ते आपल्याला भेटत असतात. त्यामुळे त्यांनी कादंबरीत कुठला विषय हाताळलाय हे जाणून घ्यायला तुम्हाला आणि मलाही नक्कीच आवडेल. तेव्हा आसाराम लोमटेंकडूनच जाणून घेऊया त्यांच्या कादंबरीबद्दल. यापूर्वी प्रामुख्यानं कथा हा वाङ्मय प्रकार मी हाताळलेला आहे. इडापिडाटळू आणि आलोक हे माझे 2 कथासंग्रह. तसनसच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच कादंबरी या वाङ्मय प्रकाराला सुरुवात केलेली आहे. तहेस नहेस हा जो शब्द आहे त्याचं बोलीतलं रूप म्हणजे तसनस. मग ही जी तसनस आहे तर ती तसनस कोणाची आहे, तर ती चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे. त्यांच्या ज्या निष्ठेनं, ज्या तडफेनं, ज्या तळमळीनं त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्या एकूण तो चळवळीचा सगळा धगधगता कालखंड आणि त्यानंतर त्या चळवळीचा भर ओसरल्याच्या नंतर, ती चळवळ विखुरल्याच्या नंतर तिचं जे विघटन आहे ते विघटन झाल्याच्या नंतर तिची आलेली अवस्था, अशा प्रकारचं वर्णन या सगळ्या कादंबरीच्या माध्यमातून येतं. परंतु ही केवळ एखाद्या चळवळीचीच कादंबरी नाही, तर आपल्या एकूण गेल्या 2-1 दशकातला जो सगळा कालखंड आहे तर त्या कालखंडावर पण ही कादंबरी प्रकाश टाकते. मला असं वाटतं की मी जेव्हा ही कादंबरी लिहायला सुरुवात केली तर तेव्हा शेतकरी चळवळ हा विषय माझ्या डोक्यात होता. मग ही जी शेतकरी चळवळ आहे, ही शेतकरी चळवळ लिहिता लिहिता म्हणजे शेतकऱ्याने मातीमोल ज्या प्रकारे त्याच्या घामाला किंमत मिळते, तर खूप जीवापाड कष्ट केल्याच्या नंतर त्याला त्याच्या श्रमाला मोल मिळावं यासाठीचा जो संघर्ष आहे, त्यासाठीच्या ज्या चळवळी आहेत, तर त्या चळवळींची गोष्ट मी लिहित होतो. आणि ही गोष्ट लिहित असताना मला असं वाटलं की ज्यांच्याकडे जमीन आहे त्या जमिनीतून उगवणाऱ्या धान्याला मोल मिळावं म्हणून संघर्ष चालतो, परंतु ज्यांच्याकडे जमीनच नाही किंवा ज्यांच्याकडे जमिनीचा तुकडाच नाही, अशा लोकांच्या जीवन संघर्षाचं काय, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. त्यामुळे एकाच वेळी ही जमीन असणाऱ्यांची आणि नसणाऱ्यांची ही गोष्ट आहे. केवळ शेतकरी चळवळच नव्हे तर शेतकरी चळवळीला समांतर जाणाऱ्या श्रमिकांच्या ज्या सगळ्या चळवळी आहेत तर त्या सगळ्या चळवळी, त्यातले ताणेबाणे, त्याच्यातले अंतर्गत संघर्ष, त्यातले साम्यस्थळ, त्यातले भेद, परस्परांना छेद जाणाऱ्या या चळवळीतल्या अनेक गोष्टी, असे सगळे कितीतरी विषय या कादंबरीच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत. जेव्हा कादंबरी आली तर तेव्हा कोरोनाच्या लाटेनं डोकं वर काढलेलं होतं. अशा परिस्थितीत ती कादंबरी पुन्हा वाचकापर्यंत जायला थोडा वेळ लागला, परंतु ज्या पद्धतीने ती वाचकांपर्यंत गेली आणि वाचकांनी स्वीकारली तर ते खरोखर मनस्वी अशा प्रकारचा आनंद देणारी गोष्ट होती. कारण अवघ्या काही महिन्यात या कादंबरीची दुसरी आवृत्ती आली. महाराष्ट्रातल्या जाणकारांपासून ते अगदी तरुण वाचकांपर्यंत सर्वांनीच या कादंबरीला भरभरून अशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे. माझ्यापर्यंत त्यातल्या अनेक प्रतिक्रिया पोहोचलेल्या आहेत आणि या सगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत तर त्या प्रतिक्रिया म्हणजे खरं तर मुळात मला असं वाटतं की एकदा आपण कुठलीही कलाकृती लिहिल्याच्या नंतर ती लेखकाची राहत नाही, ती सार्वजनिक होते आणि ह्या सगळ्या प्रतिक्रियांकडे कमालीच्या तटस्थतेनं आपण बघितलं पाहिजे. म्हणजे त्यातल्या अनुकूल प्रतिकूल अशा सगळ्याच प्रतिक्रिया कमालीच्या अलिप्ततेनं पाहण्याचं काम लेखकानं केलं पाहिजे असं मला वाटतं.
या 2 पुस्तकानंतर आता आज एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर कोणत्या पुस्तकाची शिफारस करतायत ते पाहूया माझी शिफारस या सदरात. नमस्कार. आजच्या भागामध्ये मी शिफारस करतो आहे मौज प्रकाशननं प्रसिद्ध केलेल्या पाऊस काळ या विजय जाधव यांच्या कादंबरीची. विजय जाधव यांची ही पहिलीच कादंबरी, पण खूप अपेक्षा उंचावणारी अशी ही कादंबरी आहे, ज्याच्यातून मानवी प्रवृत्ती, मानवी भावनांचं अत्यंत प्रत्येकारी असं स्वरूप आपल्यासमोर उलगडलं जातं आणि मूळ मानवी प्रवृत्ती ज्या आहेत, ज्याच्यामध्ये लोभ, मोह, कुरघोडी करण्याची वृत्ती ही कशी ठासून भरलेली असती आणि आहे याचं प्रत्येकारी चित्रण करते. खरं तर मराठी साहित्याला ग्रामीण कादंबरीची खूप मोठी परंपरा आहे आणि असं मानलं जातं की साधारण 1990-2000 नंतर ती जी परंपरा होती तिला होटी लागली. पण तसं नाही. आपण अजूनही काही ग्रामीण कादंबरीकारांकडून अपेक्षा ठेवू शकतो. अशा अपेक्षा जागवणारी अशी विजय जाधव यांची कादंबरी आहे. कादंबरीचा जो काळ आहे तो अलीकडच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये महापुराने थैमान घातल्यानंतर गावांचं गावपण उद्ध्वस्त करणारा जो काळ होता 3-4 वर्षांपूर्वीचा तो आहे. आणि या महापुरानंतर सगळं गेल्यावरही एखाद्या परक्या गावामध्ये आश्रित म्हणून राहायची वेळ आल्यावरही माणसं आपला विवेक हरवून कशी वागतात, त्यांच्या मूळ प्रवृत्त्या ज्या असतात त्या कशा संधी मिळताच फणा काढतात, याच्याबद्दलचं चित्रण या कादंबरीतून आपल्याला पाहायला मिळतं. विजय जाधव यांची पहिली कादंबरी आहे असं वाटू नये इतक्या प्रवाहीपणानं त्यांनी त्याचं लिखाण केलेलं आहे. त्याच्यामध्ये संवादांचा भडीमार नाहीये, वर्णनं अतिशय नेमकी आहेत. एखादं दुसरंच एखाद्या पानावर असं वर्णन येतं की आपल्याला सगळं वाचन आपलं जे आहे तो उजळून टाकणार असं त्याच्यातून काहीतरी प्रत्ययाला येतं. आणि आपल्या ज्या धारणा असतात ग्रामीण भागाबद्दलच्या खास करून, तर त्याच्यावर ह्या सगळ्यातून प्रकाश पाडला जातो. मी असं म्हणेन की या कादंबरीचं कथानक काय आहे यामध्ये न जाता मी आवर्जून सांगेन की ही कादंबरी वाचली पाहिजे. आपल्याकडे ज्या ग्रामीण कादंबऱ्यांची एक मोठी परंपरा आहे, ज्याच्यामध्ये उद्धव शेळके, आनंद यादव, शंकर पाटील, अलीकडच्या काळामध्ये बाबूराव रासाळे, ह्या लेखकांच्या पठडीतली अशी ही कादंबरी आहे. विजय जाधव यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मौजचे खरं तर आभार मानले पाहिजेत मराठी रसिक वाचकांच्या वतीनं की त्यांनी ही कादंबरी प्रसिद्ध केली. खूप वेगळा विषय आणि खूप उत्तम आशय यातून आपल्या समोर येतो. त्यामुळं जरूर नक्की वाचून पहा. मला खात्री आहे काहीतरी छान वाचल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल. धन्यवाद. या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं कोणती हे सांगतायत अक्षरधाराच्या संचालिका रसिका रमेश राठीवडेकर. एबीपी माझाने सुरू केलेल्या आनंदाचं पान या कार्यक्रमामुळे वाचक अक्षरधारामध्ये येऊन त्या पुस्तकांची मागणी करतायत. ती पुस्तकं खरेदी करण्यासाठी, बघण्यासाठी येत आहेत. ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आज मी तुम्हाला या आठवड्यामध्ये सर्वप्रिय ठरलेली 5 पुस्तकं सांगणार आहे. पहिलं पुस्तक आहे वृक्ष संवर्धनाची चळवळ जगभर रुजवणारे रिचर्ड बेकर यांची चरित्रात्मक कहाणी. हे पुस्तक लिहिलंय वीणा गवाणकर यांनी. पुस्तकाचं नाव आहे अवघा देहची वृक्ष चाहला. दुसरं पुस्तक आहे ज्येष्ठ लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट यांचं निवडक अनिल अवचट. अनिल अवचट यांच्या सर्वच पुस्तकांना वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला, पण या पुस्तकामध्ये त्यांच्या सर्वोत्तम लेखांचा संग्रह आहे. यानंतरचं पुस्तक आहे मिट्ट काळोख लख उजेड. एक व्यसनी गर्दुल्ला ते सफल जीवन हा दत्ता श्रीखंडे यांचा स्तिमित करणारा प्रवास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. याचं शब्दांकन सुमेध वडावाला यांनी केलेलं आहे.
मीना प्रभू या प्रवास वर्णनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आत्तापर्यंत बरीच प्रवास वर्णनं लिहिलेली आहेत. प्रथमच त्यांनी एक चरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे. त्याचं नाव आहे वारसा. ह्या पुस्तकाचेही वाचकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे. 5वं पुस्तक आहे बफेटॉलॉजी. वॉरन बफे यांच्या स्नुषा मेरी बफे यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. वॉरन बफे यांना जगप्रसिद्ध गुंतवणूकदार बनवणाऱ्या तंत्राविषयी त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेले आहे. या पुस्तकाला वाचकांनी विशेष प्रसिद्धी दिलेली आहे. ही आहेत या आठवड्यातील 5 लोकप्रिय पुस्तके. धन्यवाद. आजचा आनंदाचे पानचा भाग संपवताना सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत गुर्जरांच्या कवितेच्या ओळी अधिकच खिन्न करून जातात. माणसं उडाली या कवितेत गुर्जर म्हणतात, माणसांनी माणसांना माणसांसाठी मारलं, माणसं नावाच्या जनावरांच्या देशासाठी. आज आपण इथेच थांबूया, पण पुढच्या वेळी नवीन पुस्तकं घेऊन पुन्हा भेटू. तोवर चांगलं वाचूया आणि वाचनासाठी इतरांना प्रोत्साहित करूया. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.